नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. दिल्ली येथील CJP किंवा युवकांचा जो प्रोटेस्ट होता त्यामध्ये आपण जर सर्वात मोठी गोष्ट जर गमावली असेल तर ती म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. तुमचं आंदोलनाबद्दल किंवा जे काही CJP यूथ प्रोटेस्ट त्याबद्दल काही मत असू शकतं. कदाचित तुम्हाला ते पटेल न पटेल ती वेगळी गोष्ट आहे, मी त्याबद्दल बोलत नाही. पण जसं आहे तसं दाखवणं हे माध्यमांचं काम आहे, ते तुम्ही केलं नाही. 2011 साली जे आंदोलन झालं होतं त्याची सर्वात मोठी स्ट्रेंथ होती मेनस्ट्रीम मीडियाने जसं आहे तसं आंदोलन दाखवलं, किंबहुना एक स्टँड घेऊन ते आंदोलन दाखवलं. कालचं जे आंदोलन झालं तर एक तर तुम्ही 20-21 दिवस त्याला स्टँड दिला नाही. कदाचित तुम्ही तुमचे वेगळे विचार असतील, थॉट असतील, गुलामगिरी पत्करली असेल, सेवक झाला असाल, पण याच्या आडमध्ये युवकांचे प्रश्न नाही आहेत का, विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही आहेत का, हा सुद्धा विचार झालेला नाही. म्हणजे आपला तर्क, आपली बुद्धी, आपली भूमिका आपण प्रायोरिटीला ठेवतो आणि आपलं जे कर्तव्य आहे युवकांना त्याची मदत होऊ शकते ॲटलिस्ट जसं आहे तसं दाखवून ते सुद्धा आपल्या माध्यमांना करता आलं नाही. हे माध्यम जे टिकवून ठेवलं आहे ते इन्फ्लुएन्सर्स, न्यूट्रल इन्फ्लुएन्सर्स, फ्रीलान्स जर्नलिस्ट किंवा आपण ज्याला मोजो जर्नलिस्ट म्हणतो ते कवर करत आहेत, जीव धोक्यात घालत आहेत. त्या लोकांनी हे आंदोलन जिवंत ठेवलं आहे. आणि मेनस्ट्रीम मीडिया आधीच तुमच्याबद्दल लोकांची खूप काही अपेक्षा नव्हती. तुमची इमेज अशी लोकांमध्ये खूप चांगली नाही आहे. परंतु तुम्ही जसं आहे तसं दाखवण्याच्या ऐवजी आत्ता ज्या दिवशी प्रोटेस्टला तुम्ही कव्हरेज दिलं तेव्हा तुम्ही काय केलं, तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी केलेला हिंसाचार दाखवला, नंतर पोलिसांच्या तोडफोड केलेल्या गाड्या दाखवल्या. असं दृश्य दाखवलं की जेणेकरून असं वाटावं की पोलिसांनी काहीतरी मजबुरीत येऊन लाठीचार्ज केलेला आहे. असं का? म्हणजे मी तेच म्हणतोय पुन्हा की लोकशाहीचा चौथा स्तंभ इतक्या लवकर कोसळेल, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिथे युवक, शेतकरी त्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तर तेथे तुम्ही एक भूमिका न घेता जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही, त्याला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न करता. तर यातनं कुठेतरी आपल्या माध्यमांना उतरती कळायला लागलेली आहे. त्यांची क्रेडिबिलिटी आधी धोक्यात होती, तर आता ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. थँक्यू.